श्री स्वामी समर्थ. चला तर बनवूया आज आपण मसाल्याच्या पानाची वडी. 1.5 वाटी बेसन घेतलं होतं, थोडीसं ओवा टाकून घेतला आहे, जिरं टाकून घेतलं जिरं आणि त्याचेच पानं होते, मसाल्याचे पानं होते, ते बारीक करून मी त्याच्यामध्ये टाकले. हे मसाल्याचे पानं बघून घ्या, शेतात मिळते तसे पानं. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनापासून. आणि आपल्याला लागणारे साहित्य: 2 चम्मच लाल तिखट घेऊन घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ. बेसन थोडं ठोकळच ठेवजा चण्याच्या डाळीचं. आणि धन्याचं कूट वगैरे 1 चम्मच टाकून घेतलं. आणि आपली हळद अर्धी चम्मच. आता पूर्ण हे फोडच आपलं पाणी नंतर टाकायचं, पहिलेच पूर्ण एकजीव करून घ्यायचं, पूर्ण एका जागी मिश्रण हे करून घ्यायचं. आणि बघून घ्या, लागते ते पाणी वापरा, जेवढं आपल्याला बॅटरला पाणी पाहिजे तेवढंच पाणी. हे पानं आपल्याला शेतामध्ये मिळत असते. घट केलं आहे बॅटर. एकदम पतलं बी नाही पाहिजे तर एकदम घट बी नाही पाहिजे, मिडियम साईजमध्ये. आणि हे पानं आपले मसाल्याचे पानं म्हणले जाते याले. गावच्या रेसिपी म्हणल्या का असं असते. हा माझे नवीन रेसिपी बघण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. बघून घ्या, हे 2 पानं घेतले होते मी पानावर पानं ठेवून. खायला खूप सुंदर लागते हे वडी, मसाल्याच्या पाण्याची वडी. आता कसं बरसात चालू आहे ना, त्याच्यामुळे असे रानामध्ये भकन मिळते असे मसाल्याचे पानं आणि कटुले. गावाकडले असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला हे खायला दरवर्षीच मिळते. हे बरसातीच्या सीझनमध्ये मिळत असते. आता मी पाणी टाकून घेणार याच्यामध्ये अर्धा गडवा. हे आपल्याला वापरून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं जे बेसन आहे ते थोडं सकत झालं पाहिजे. असं 10 मिनिटासाठी वापरून घ्यायचं हे. आता मी ही चाळणी ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण जे पानाचे ठेवले होते ते ठेवून घेणार. बॅटर भरून ठेवले होते ते पानाचे मी त्याच्यावर ठेवून घेणार. आपलं बेसन घट्ट आलं पाहिजे त्या पानावर. आणि मी झाकणी ठेवून घेणार 10 मिनिटासाठी. आता आपलं झालंच आहे, बघून घ्या, पानं थोडे याच्यावानी झालेच आहे. आता मी एका ताटात काढून घेणार आहे वाला. असे भकन सारे बनवले आहे, पण व्हिडिओ दाखवण्यासाठी हे माझ्या चाळणीमध्ये तेवढीच जागा होती ठेवायला. बघून घ्या. आता मी याला चाकूच्या मदतीने कापून घेणार आहे. हे चौकोनी बी नाही होत आणि गोल बी नाही होत. हे पानाच्या आकाराच्या नुसार बनवा लागते. हे वालं जसे जसे पानं राहिले आपल्याला त्या आकारानं बनवा लागते. आपलं बेसन घट्ट होईपर्यंत 10 मिनिटासाठी ठेवायचं. एकदम बेसनही नाही शिजू द्यायला मग, काहून तर तेलातून तळून काढा लागते नाही, तर चविष्ट नाही लागत तेवढी. म्हणून थोडं बेसन आपलं पातळच राहिलं पाहिजे. बघून घ्या. आता तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आता हे मसाल्याच्या पानाची वडी टाकून घेणार मी, तळून घेणार. खूप खायला चविष्ट लागते हे वाली वडी, दिसायला बी खूप सुंदर दिसते. आता मी याले अलटपलट करून घेणार तेलामध्ये. बघून घ्या कशी सुंदर दिसत आहे आपली वडी, छानपैकी. जे मिरच्या दिसत आहे तुम्हाला, ते मिरच्या तळून घेणार मी याच्यासोबत खायला. बघून घ्या वडी. तुम्हाला वाटण हे त्रिकोणी चौकोनी असं काहून दिसत आहे? हे जसं पानं राहते आपल्यावाले त्यानुसार वडी होत असते. हे ना चौकोनी होत ना गोल होते वडी. जसे जसे आपल्या पानाचा आकार राहिला तशी होते हे वडी. मस्त लालसर शिजली आहे चांगली. 10 मिनिटासाठी आपण वापरून घेतली होती. लालसर शिजली आहे, दिसायला बी खूप छान दिसत आहे आणि खायला तर खूपच चविष्ट लागते हे वडी. आणि मिरच्या तळून घेतल्या होत्या मी याच्यासोबत खायला.
माझ्या घरच्यांना तर खूपच आवडली होती ही वडी. आम्ही दरवर्षीच बनवते अशी वडी बरसातीच्या